तुझा विसरा तुझा
देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी पांडुरंगा करो प्रथमान मना आदुसरी चरणा संताजिया चरणा संताजी दोसरे चरणा संता Guru
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वंदे महापुरुष ते चरणारविंदं श्रीसंताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत अभंग आपल्या चालत असलेला हा बास थोडा जास्त आहे बरं थोडा कमी करा 37वा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहानिमित्त आज मागणीचा दिवस असल्यामुळे मागणीपर अभंग आहे विठ्ठल आता शेवटपर्यंत हा आवाज असाच टिकवून ठेवा हा नाही तर काय व्हायचं रात्रीच्या सारखं व्हायचं आता रात्रीचा गोंधळ इथं कशाला सांगायचा रात्री ओरडून माझा आवाज बसला पण त्या माईकला आवाज शेवटपर्यंत काय आला नाही सगळा आवाज त्याने भोंग्याला सोडलेला होता पण इथं नियोजन तसं नाही आहे ज्यांच्या अध्यक्षतेखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा भगवान श्री दत्तांच्या दिनानिमित्त चालत असलेला आपला हा सप्ताह म्हणजे हरिभक्तिपरायण प्रल्हाद बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी बावीकरांच्या विशेष करून यावर्षी तरुण मंडळीने जास्तच मनावर घेतलं हा मागच्या वर्षीपासून त्रितपपूर्तीपासून बफे सिस्टम सुरू झालं वाटतं हा येता जाता लक्ष असायचं मागच्या वर्षी 7 दिवस सलग येणं केलं त्याच्यामुळे बफे सिस्टमवर जास्त लक्ष होतं आणि त्यात यावर्षी तरुण मंडळीनं जास्त मनावरती घेतलं की गावातही सहकार्य करतो मग इथे पण सहकार्य लाभलं पाहिजे जेवढी तरुण मंडळी माझ्यासमोर बसलेली आहे त्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सुरुवातीला जे तुम्ही स्वागत केलं त्यांचं नियोजन मोठं होतं पण मी म्हटलं आता दरवर्षी स्वागत नको आहे कारण तुम्ही स्वागत म्हटलं की तिथं फाट्याजवळ येणार आणि फाट्यापासून इथपर्यंत यायचं म्हटलं की पाऊण तास जातो मला माहिती हा आपलं ही बरं आहे शॉर्ट बट स्वीट महाराजही नाराज नाही गावकरी नाराज नाही म्हणून जे झालेलं स्वागत आहे ते स्वागत सद्गुरू भगवान बाबा सद्गुरू भीमसिंह बाबा गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबांचं होतं आजच्या कीर्तनकाराचं नाही विठ्ठल आणि ज्यांच्या आदेशाने आशीर्वादाने आज तुमच्यासमोर 2 शब्द बोलण्याचा योग आला ते माझे गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान त्यांनी आदेश दिला आणि तारीख मागण्यासाठी बाबा गावकरी मंडळी तिथं आलेलीच होती मग आता सुप्रीम कोर्टातून ऑर्डर सुटल्यानंतर काय महाराज कुणाचं काय चालतंय होय ते लाईव्ह चालू असेल तर बंद कर म्हणजे मला मोकळं बोलतंय एक तर पहिलंच महिला मंडळ अधिक संख्येमध्ये माझ्यासमोर आहे जे समोर असायला पाहिजे होते ते उजव्या हाताला आणि डाव्या हाताला आहे म्हणजे माझी मेजॉरिटी बाजूला गेली ते नेमकं आरक्षणापेक्षा जास्त आहेत विठ्ठल यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे आरक्षण आहे आणि लक्ष देणारे भाऊ पण आहेत यांना माहिती आहे की भावावरती विश्वास नाही म्हणून अर्धे इकडे आहेत अर्धे इकडे आता ज्यांना कळालं त्यांना कळालं हां त्यांना माहिती आहे त्यांचा भाऊ भक्कम आहे तोपर्यंत का होईना हप्ता थकीत आश्वासनं आहेत ना आश्वासनं दिली जातात का दिली जातात कुठेतरी तुम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो लक्षपूर्वक आहे का थोडंच करणार आहे कीर्तन आश्वासनं देतात आणि दिलेली आश्वासनं पूर्ण होतात याची गॅरंटी नाही 2 तारखेच्या अगोदरपर्यंत सगळ्यांनी तुम्ही ऐकलेलं आहे सगळे इथं ज्ञात आहेत
पंचक्रोशीतून आलेली सगळी मंडळी त्यामध्ये सुज्ञ आहे. सगळ्यांना माहिती आहे दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाहीत, पण काही आश्वासनं पूर्ण केली जातात. एवढं तर लक्षात येत आहे ना काय बोलतं. तुम्ही मुरब्बी आहेत म्हणून तुम्हाला आता जास्त खोलून सांगायची गरज नाही, पण उदाहरण देतो. अनेक आश्वासनं होते, कोणतंही सरकार असो. आताचं सरकार आहे, मी राजकारणावर बोलत नाही हां, आणि राजकारण माझा पिंड नाही, हां मी तिकडे जातही नाही. सरकार कोणतंही असो आश्वासनं देतं, सगळीच आश्वासनं पूर्ण करतो असं नाही. आज ज्या तरुणांच्या हाताला नोकरी नाही अशा तरुणांना नोकरी देऊ किती वर्षापासून चालू आहे. तुमचा संबंध नाही हा, आपले हप्ते चालू आहेत. किती वर्ष झालं, तिसरं टर्म आहे ना. हां किती तरुण लागले आहे. त्या तरुणांची AI मुळे नोकरी जाण्याची धोक्यात, सध्या नोकरी धोक्यात आहे ते घरी निघत आहेत का. तंत्रज्ञान आता नवीन आलं, ते तंत्रज्ञान त्या नोकरदारांना नोकरीवर ठेवत नाही. इतकं प्रगत झालं, इतकं विकास झाला त्या तंत्रज्ञानाचा. दिलेली आश्वासनं पूर्ण करतात याला गॅरंटी नाही, पण जे आश्वासनं पूर्ण केली जातात त्याच्यामध्ये माणसाला गुंतून ठेवलं जातं. याला आमच्या भाषेमध्ये आशा म्हणतात. थोडा आवाज वाढव. विडाला काहीतरी एखादा गोड पदार्थ पुढे ठेवायचा आणि माणसाला त्या ठिकाणी अडकून ठेवायचं. हे काम कोण करत असतं बोलत चला. सरकार नाही, बुद्धिमान माणसं, विद्वान माणसं, ज्ञानी माणसं काय करतात, तुम्हाला पाहिजे त्या वस्तू तुमच्या समोर ठेवतात आणि तुम्हाला अडकून ठेवतात. आता हे सगळे अडकलेली मंडळ आहे, हे माझ्यासमोर जेवढे बसलेले सगळे अडकलेले आहेत. एकच आश्वासन दिले की तुमचा हप्ता बंद होणार नाही म्हणजे होणार नाही. निवडणूक आता एक झाली की एक आहे, एक झाली की एक उभीच आहे, आणि त्यांच्यामध्ये एक आश्वासन आहे, गुंतून ठेवणं. मग हे जे गुंतवणं आहे, माऊली ज्ञानोबराय म्हणतात आतापासून नाही, माणूस जन्माला आलेला आहे तेव्हापासून तो गुंततच गेलेला आहे. जेव्हा तो जन्माला आलेला आहे तेव्हापासून माणसाला गुंतवण्याचं काम माणसानेच केलेलं आहे. देवाने कधी कुणाला गुंतवलेलं नाही. देव सोडवण्याचं काम करत असतो. जिथे तुम्ही गुंतता तिथून सोडवण्याचं काम देव आणि संत करतात, पण माणसं माणसाला गुंतवून ठेवतात. एवढं तर पटतंय ना. नाही त्या गोष्टी डोक्यात टाकून ठेवतात. तुला माहिती आहे का, आता एक नवीन जाहिरात आली. कोणती? फॉर्म भरलं की ट्रॅक्टर मिळतं. ज्याची आमदानी महाराज वार्षिक उत्पन्न 3 लाख नाही, त्याच्या दारात आज ट्रॅक्टर उभं आहे. आणि तुम्हाला लक्षात आणून देतो, मी टीका नाही करत एखाद्या सरकारवरती, आपण सुद्धा गुंतत असताना, त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असताना विचार करत नाहीत. 5 लाखाचं आहे ना सबसिडी, ते ट्रॅक्टर कितीचं आहे? 5.5. जाऊ दे आपण 6चं धरू, मला कुठं त्यात 50 टाकायचे. 6 लाखाचं ट्रॅक्टर आहे. सबसिडी किती दिली त्यांनी? 1.25 लाख. गुंतवले किती? मग सरकार गुंतलं गेलं का तुम्ही गुंतले गेलात? ज्याचं उत्पन्न 3 लाखच आहे, मी 3 लाख धरले तर वाईट वाटू नये म्हणून, 1 लाख उत्पन्न सुद्धा नाही, आशाच्या दारामध्ये ट्रॅक्टर आज उभं आहे. आणि पूजेला आल्यानंतर ते स्वामीजी बिझी असल्यानंतर जर कामामध्ये असले ना, क्लास चालू असेल ना, मला पाठवतात. मग मला पाठवलं नाही, एकच काम, किती लाखाचं आहे? ते म्हणे बाबा काय सांगू, आमचं नशीब असं उदयाला आलं, गावामध्ये लॉटरी टाकली आणि लॉटरीमध्ये माझं नाव आलं. असं किती जणांना वाटलं बरं इथं बसलेलं? सगळेजण सांगतात की बाबा माझं लॉटरीमध्ये नाव आलं. अरे लॉटरीमध्ये नाव आलं नाही, त्याची लॉबी होती की तुला 5 लाख गुंतवून ठेवायचे होते. विठ्ठला लाखाची सबसिडी आहे, 1.25 लाखाची, 1.5 लाखाची. तुम्हाला 5 लाख गुंतवण्याचं तुम्हाला आशा निर्माण केली. तुम्हाला काय वाटलं 1-1.5 लाख रुपये सबसिडी दिली म्हणजे आपल्या घरामध्ये काय ना, पण 5 लाख फेडायचे आहेत ना. 1 लाख कुठं आणि 5 लाख कुठं, ह्याचं कधी गणित केलंय तुम्ही ट्रॅक्टर आणताना? आणि आता तर त्याच्यावर नाव टाकलं जातं. कालच जाहिरात होती कुठली तरी तिकडची पश्चिम महाराष्ट्रामधली, आणि ते ट्रॅक्टर असं आहे, असं गुंतवलंय तुम्हाला की विकता येत नाही.
तुमचंच सांगतोय. विकू शकता का तुम्ही? असंच आहे ना, मी घेतलं नाही हां, फक्त बोलत चला. फक्त तुमचं गुंतवणं मी तुम्हाला दाखवतो. तो म्हटला की बाबा मी एवढा भाग्यवान आहे, तेवढ्या चिठ्ठ्या 50 चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या, त्याच्यामध्ये माझ्या एकट्याचं नाव आलं. असं एकटं म्हणता 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 50 जण ट्रॅक्टर घेऊन गडावर पूजायला आले होते. आता नेमकं लॉटरी लागली कोणाला? लॉटरी लागलेली नाही, विद्वान माणसानं तुम्हाला गुंतवण्याचं काम केलेलं आहे. विठ्ठल मग हे गुंतवणं, आम्ही जे गुंतलेलो आहोत हे गुंतवणं आताच नाहीये. जेव्हापासून निसर्ग तयार झालेला आहे तेव्हापासून माणसाला गुंतवतच ठेवलेलं आहे प्रत्येकाने, विद्वान माणसाने. अहो ट्रॅक्टरचं नुसतं तुम्हाला जाहिरात म्हणून सांगितले. जाहिरात म्हणजे गुंतून ठेवणं म्हणजे जाहिरात आहे. आता मागे पण बोललोय मी, तुम्हाला आठवण करून देतो. ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये बोलून गेलो होतो. गुंतवणं म्हणजे पुरुष मंडळी नव्हती तेव्हा, आमची मातामावले भरपूर अधिक संख्येमध्ये असायचे. गुंतवणं म्हणजे जाहिरात आहे. आज 17 घेतला म्हणजे फोटो चांगला निघतो. ॲपल 17 का 16मध्ये निघत नव्हता का? बोला ना, निघत नव्हता? बरं सॅमसंगमध्ये निघत नाही का? ॲपलमध्येच निघतो. अहो त्याच्यापेक्षा विवोमध्ये चांगले फोटो निघतात. निघत नाही? आता ज्यांना मोबाईल नाही त्यांचा विषयच नाही. त्याच्यापेक्षा आणखी ते शाओमी काहीतरी चायनाचे आहेत, त्याच्यामध्ये आपल्या ॲपलपेक्षा भारी भारी फोटो निघतात. पण माणसाच्या डोक्यामध्ये खूळ घातलं. ॲपल, त्या काश्मीरवाल्याचं रडणं होतं की आमचे ॲपल सडायला लागलेत आणि दुकानातला ॲपल घेण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत. याला म्हणतात गुंतवणं. काहीतरी पुढे ठेवायचं आणि माणसाला तिथं गुंतवून ठेवायचं. हे गुंतवणं आजपासून नाही, तुम्ही निर्माण झालात तेव्हापासून गुंतवणं आहे. एकामध्ये गुंतवत नाहीत. कुणाला धनामध्ये गुंतवलं गेलं, कुणाला सत्तेमध्ये गुंतवलं, कुणाला मानामध्ये गुंतवलं, कुणाला भोगामध्ये गुंतवलं गेलं. आणि विठ्ठल विठ्ठल हे पण गुंतवणच आहे. फक्त समाजासाठी आहे, बाकी काही नाही. विठ्ठल असं समजू नका काही गुंतत नाहीत. महाराज लोक सुद्धा गुंतलेलेच आहेत, सगळी गुंतलेले आहेत. पण ह्या गुंतण्यामध्ये आणि तुमच्या सांसारिक गुंतण्यामध्ये फरक आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांना विचारलं, असं का गुंततात लोक? त्यांना कळत नाही का? बरं तुम्हाला वाईट कळत नाही अशातला भाग नाही. आज तुम्हाला कळत नाही का दारू पिणं वाईट आहे? साधं कीर्तन करतोय, जास्त हार्डमध्ये बसत नाही. दारू पिणं वाईट आहे हे कुणाला कळत नाही. पिणाऱ्याला विचारा बरं, तो काय म्हणत असतो? महाराज आपल्याला उपदेश करणार, दारू पिल्याने किडन्या लिव्हर काय होतात, आणि संध्याकाळी तो कुठं दिसतो? तुम्हाला कळतं की ही गोष्ट वाईट आहे, पण त्याच्यामध्ये गुंतवलं जातं, गुंततात. याचं कारण तुमच्या ठिकाणी असणारं अज्ञान आहे, भ्रम आहे. अज्ञान म्हणणार नाही मी फक्त भ्रम म्हणतो. एक भ्रम तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतो आणि त्या भ्रमामुळे तुमचा पसारा निर्माण होतो. पसारा म्हणजे संसार, प्रपंच. संसार नाही म्हणणार, प्रपंच. प्रपंच तयार होतं. प्रपंच म्हणजे एका म्हणजे मिनटाला वाढत राहणं. गाडी 2 व्हीलर आली की 4 व्हीलर येणार, 4 व्हीलर आले की ट्रक येणार, ट्रक, ह्याला प्रपंच म्हणतात. वाढत जाणारा जो असतो तो प्रपंच. संसार सरणारा असतो. मग याच्यामध्ये माणसाला आपण जे गुंततो ना, अडकून पडतो. गुंततो शब्द लय वेळ होईल आता. अडकून जे पडतो ना, तो आपला भ्रम आहे. आणि तो भ्रम बाजूला केलात की तुम्ही मुक्त आहात. एवढीच मुक्ती आहे, नाही तर परमार्थामध्ये अशी ह्याच्यापेक्षा मोठी मुक्ती नाही.
जर तुम्हाला कळालं की आपण ज्या संसारामध्ये ज्या प्रपंचामध्ये आहोत ह्या आपल्याला बांधणाऱ्या आहेत आणि ह्याच्यापासून आपण बाजूला झालं ना, तुम्ही संत आहात. एवढाच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय असं का मोठा डोंगर उचलायचा नाही आहे. 15-20 माळी घातल्या आणि जटा दाढी अमुक तमुक वाढवला म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ आहे त्या बंधनात सुटणं, याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल माऊलींना विचारलं, माऊली म्हणतात एवढा भ्रम माणसाचा आहे, एवढा मोठा भ्रम आहे माणसाकडे की माझ्याशिवाय पान हलणार नाही. हा मोठा भ्रम आहे. माझ्याशिवाय सप्ताहाचं नियोजन होणारच नाही. आमच्याशिवाय कोणी पंक्ती वाढणार, आमच्याशिवाय वर्गणी कोणी, आम्ही नाही महाराजांना सहकार्य केलं तर सप्ताह कसं चालणार. हा तुमचा भ्रम आहे. बाजूला जाऊन बघा. आहे तो सप्ताह आहे त्या दिशेने जाणार, काहीही थांबत नाही. हा संसाराचा प्रपंचाचा नियम आहे. पण माऊलींना विचारलं मग असं का होतं की माणसं माऊली म्हणतात भ्रमात राहतात आणि तो भ्रम जर बाजूला केला ना ते मुक्त आहेत माऊली म्हणतात. सुंदर उदाहरण दिले माऊली ज्ञानोबा आहे. पूर्वीच्या काळामध्ये पोपट पकडण्यासाठी तो पारधी पिंजरा नाही नळी लावायचा. नळी 6व्या अध्यायामधलं वर्णन आहे. नळी लावायचा आणि त्या नळीचं वैशिष्ट्य असं आहे, एकदा का त्याच्यावर पक्षी बसला ना पक्षी तिथून उडून जात नसत का. त्याची विशिष्ट रचना अशी होती महाराज की त्या नळीसमोर पोपटाला आवडणारं खाद्य ठेवलं जायचं. पोपटाला आवडणारं तसं माणसाला आवडणारं खाद्य त्याच्यासमोर ठेवलं जातं. दृष्टांताकडनं का जाऊ, दृष्टांत कधी पण अर्धा असतो, सर्वांगीण दृष्टांत नसतो, एकांगी दृष्टांत असतो. माणसाला आवडणाऱ्या वस्तू समोर ठेवला की तो गुंतला जातो. त्या पारद्याला माहिती आहे की पोपटाच्या समोर आपण जर मिरची, त्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत डाळिंबाचे, हा सगळ्यात मोठा घात करणारे. कधी घात होईल काही सांगता येत नाही. त्याचा भाव जर काढला तर खूप मोठा आहे. डाळिंबाचे दाणे जे आहेत ना त्याचा भाव वेगळा आहे. पण तो पारधी काय करतो, पेरूची फोड म्हणा, मिरची म्हणा, त्याला आवडणाऱ्या गोष्टी समोर ठेवतो. पोपटाला असं वाटतं, त्या पोपटाला असं वाटतं की ह्या आपल्यासाठीच ठेवलेल्या आहेत. माऊली म्हणतात तो पोपट नळीवर जाऊन बसतो, समोर आवडणारं खाद्य नळीवर बसलेलं आहे. दृश्य समोर ना, नळीवर पोपट आहे, समोर एक चोच मारली की आवडणारं पदार्थ हाताला लागणार आहे. पण माऊली म्हणतात असं झालं, चोच मारायला गेला, पोपट उलटा झाला. आवडणारं खाद्य त्याच्या हाती नाही आलं पण तो अडकला. असा अडकला. त्या नळीचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा तो पोपट खाली फिरला, नळी गरगर फिरायला लागली. माऊली म्हणतात नळी गोल फिरायला लागली. गोल फिरणाऱ्या नळीबरोबर पोपटाचा भ्रम असा झाला, जर मी नळी सोडली आणि नळी फिरायला लागल्यानंतर पोपटाला आकाश फिरताना दिसायला लागलं. आणि हा उलटा झालेला होता. संसारात सगळे त्याला वाटतं आता हे संसार बुडणार आहे, पूर्ण झाडं आता फिरायला लागलेत, आकाश फिरायला लागलंय, संसार आता बुडणार आहे. जर मी नळी सोडली तर मी सुद्धा जगणार. या भावनेची आपडे खोडा माऊली म्हणतात. भावना आहे, त्याची मान्यता आहे की माझी मान्यता आहे की ही जर नळी सोडली तर मी जगणार. माऊली म्हणतात त्याची हिंमत तर बघा ना केवढी. माऊली म्हणतात एवढं पक्क धरून ठेवतो त्या आपल्या नखाने नळी की तोडून जर अर्धा नेला ना पोपट अर्धा खोडून येईल पण नळी सोडणार नाही. हे आपलं जीवन आहे. जर त्याला त्या संसारातून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला तर भावना आहे की माझ्याशिवाय होत नाही. भ्रम आहे की ह्या भ्रमामुळे आपण गोंधलेले आहोत. नाहीतर माऊली म्हणतात त्या पोपटाने जर मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिक आहे, त्या गोवण्यापेक्षा जर त्यांनी चवडा मोकळा केला ना, माऊली दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात त्यांनी चवडा मोकळा केला ना तो मुक्त आहे. हेच आपलं जीवन आहे महाराज. हीच मान्यता आहे. पैसा माझा आहे, बायको माझी आहे, लेकरं बोला ना आम्हाला नसतात. लेकरं कुणाचे?
नाहीत का? बायको कुणाची? शेजाऱ्याची? तुमची. लेकरं तुमचे. पैसा तुमचा. गाडी, बंगला, सत्ता, पदवी, पुढे बोलू का, भोग आमचे. आमचा जो शब्द आहे ना, हे गुंतवणार आहे. हे तुकोबारायांना माहिती होतं. जेव्हा मी म्हणेल की हे माझं आहे, हे माझं आहे, अमुक माझं आहे, तमुक माझं आहे, तुकोबारा इथं सावध होतात. देवाला प्रार्थना करत असताना तुकोबाराय म्हणतात, हे संसारातली जी माणसं गुंतलेली आहेत ना देवा, असं जर मी गुंतून राहिलो तर तुझ्या भक्तीमध्ये माझा विसर पडू शकतो. तुझ्या भक्तीमध्ये मला विसर पडू शकतो. मग मी तुझ्या भक्तीमध्ये तल्लीन झालो पाहिजे, भक्तीमध्ये विसर पडला नाही पाहिजे. द्यायचं असेल तर तुझा विसर पडणार नाही असं दान दे. पहिले हेची दान देवा देवा, 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 हेची दान देवा. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. गुणगाई नावरी, गुणगाई नावरी, गुणगाई नावरी, गुणगाई नावरी, विसरणं जे आहे ना जीवनातलं, विसरणं म्हणजे माणसाचा मृत्यू आहे. लक्षात ठेवा, विसरणं म्हणजे त्या माणसाचं अस्तित्व नष्ट होणं आहे. विसरणं म्हणजे त्या व्यक्तीचा नाश आहे. तुमच्या भाषेत सांगू का, वरच्या पक्षाध्यक्ष आणि कार्यकर्त्याला विसरणं म्हणजे त्या कार्यकर्त्याचा मृत्यू आहे. विठ्ठल धडपड कशाची असते की मला ओळखलं पाहिजे. कशाला? मी आठवणीत राहिलो पाहिजे. कोणी असेल, साहेब कोणी असो, साहेबाच्या आठवणीत मी राहिलो पाहिजे, ही कार्यकर्त्याची धडपड असते. एवढं समजतंय ना? त्याची धडपड किती असते. तालुक्यात साहेब येणार आहेत म्हटलं की सगळं नियोजन तो करत असतो. लोकांना असं वाटतं की साहेब पैसे देत असतील, होर्डिंग लावत असेल. तसं नाही, अगोदर खिशातून घालावे लागतात. असंच आहे ना? हा, उगं ते वाचत असतो म्हणून कळतंय, बाकी काही नाही. साहेब येणार आहेत, साहेबाची नजर माझ्यावरती पडली पाहिजे आणि साहेबांनी त्यांनी केलेल्या कामाची स्तुती केली पाहिजे, ही कार्यकर्त्याची धडपड असते. एवढाच फरक आहे परमार्थामध्ये. तुम्ही संसारातल्या माणसाची स्तुती मिळावी म्हणून तुमचे प्रयत्न आहेत आणि संतांचे प्रयत्न असतात की देवानी आमच्याकडे पाहिलं पाहिजे. एवढाच परमार्थ आहे महाराज, याच्या पलीकडे परमार्थ नाही. आजचा अभंग तोच आहे. तुम्ही आहात याचा विसर पडला नाही पाहिजे, आणि विसर पडला ना अस्तित्व नष्ट होतं. अस्तित्व नष्ट होतं. जेवढ्या पतिव्रता स्त्रिया आहेत, माऊली ज्ञानोबारायांनी विशेष करून उल्लेख केलेला आहे.
पतिव्रता स्त्री आपल्या पतीचं स्मरण नित्य ठेवते अंतःकरणामध्ये. माझा सांगण्याचा मुद्दा वेगळा आहे हा. त्याच्यासाठी ती नवसही बोलते, वटसावित्री आल्यानंतर फेऱ्याही घालते. कदाचित तो म्हणत असेल की ही 7 जन्म नकोय, पण तिचं म्हणणं असतं. थोडं उघडच बोललो हा बोलता बोलता, बऱ्याच जणांच्या लक्षात नाही आलं. याचा अर्थ असा आहे की इथं नाही आहेत, कीर्तनात आहेत पण कीर्तनात नाही आहेत. विठ्ठला आता कीर्तन किती कळत असेल मला माहिती नाही, कारण पंगत खाऊन तुम्ही बसलेले आहात आणि 4 ते 6 एक कीर्तन झालेलं आहे. आपलेच भूमिपुत्र हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज शास्त्री जन्मानिमित्त दत्त भगवंताच्या जन्मानिमित्त कीर्तन झालं. ते 2-3 तास मधला 1 तासाचा गॅप जेवणाचा, आणि आता पुन्हा 2 तास बसायचं म्हटल्यानंतर मला माहिती आहे शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे माणूस 45 मिनिटापेक्षा जास्त ऐकू शकत नाही. एकाग्रता असेल तर 45 मिनटं ऐकू शकतो, मधामध्ये एखादा ब्रेक पाहिजे, आणि तो ब्रेक आता अवघड आहे. हा, तो ब्रेक दिला ना सगळे मग तिथं गुंतली जातात. म्हणून आपल्याला त्या ब्रेकमध्ये अडकायचं नाही, अशा ब्रेकमध्ये अडकायचं की जिथून कोणी उठ म्हटलं नाही पाहिजे. विठाला तिचं मागणं असतं की पतीच्या स्मरणातून मी गेली नाही पाहिजे, नित्य पतीच्या स्मरणामध्ये असले. म्हणून त्यांचं नटणं असतं, येता जाता पतीची दृष्टी माझ्यावरती असावी. विनाकारण त्या शृंगार करत नाहीत, आणि विनाकारण आपण सुद्धा त्यांच्यावरती संशय घेऊ नये की या शृंगार का करतात. त्या स्त्रिया शृंगार याच्यासाठी करतात की नित्य पती माझ्याकडे दृष्टी ठेवली पाहिजे, पतीच्या स्मरणामध्ये आपण असलो पाहिजे. ज्या दिवशी पतीच्या अंतःकरणातून तिचं स्मरण जातं ना, त्या दिवशी तिचा मृत्यू असतो. भक्तांचं जीवन हेच मागणं आहे. देवा, तू निर्माण केलेला संसार आहे, आणि तू निर्माण केलेल्या संसारामध्ये तुझ्या वस्तू आम्हाला बांधणाऱ्या आहेत. त्या जर बांधल्या ना, तू आमच्या स्मरणातून जाशील. मग काय कर, तुझा विसरण न व्हावा. दान मागतायत तुकोबाराय, लक्षात घ्या. देवाच्या दारामध्ये उभं राहून काय मागावं हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. आपण मागून घेतो भलत्याच सटर बटर काही असतं आपलं मागण्याविषयी तर काय लिस्ट सांगायची म्हटलं ना, माऊली ज्ञानोबारायचा 13वा अध्याय घरी जाऊन काढून वाचा तुम्ही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जर नवस पूर्ण केला तर त्या देवानी तो देव तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरतो. माझं मत नाही, माऊली ज्ञानोबारायांचं आहे. मग तुमच्यासाठी तो देव, तो बाबा, ते महाराज सगळे मोठे नवस पूर्ण करणारे. मग माऊलींना विचारलं, ते मोठे आहेत, जर यदा कदाचित त्यांनी जर तुमचा नवस पूर्ण नाही केला तर? माऊली म्हणतात, जाऊ द्या, हे देव असाच थोथाण दिसतो, आपण दुसऱ्या देवाच्या नादी लागू, ही आपली प्रवृत्ती. विघडवणी टाकीती, माऊली ज्ञानोबारायांचा शब्द आहे. नवस पूर्ण होत असेल तर तुम्ही त्या देवाला मानतात, आणि नाही जर त्या देवाने नवस पूर्ण केला ना, त्या देवाला सुद्धा तुम्ही एका कोपऱ्यामध्ये ढकलून टाकतात. हे माऊली ज्ञानोबारायांचं ओव्या आहेत. ह्या सगळ्या ओव्या सांगत नाही जास्त, ह्या सगळ्या ओव्या आहेत. माऊली म्हणतात, विघडवणी टाकीती, का? नवस पूर्ण करत नाही. आणि हेच आहे, माणसाने जर त्याचं काम नाही केलं की माणसाला बाजूला करतात. हे ज्ञानेश्वरीतून शिकण्यासारखं आहे. नाही आपल्या कामाचा ना, त्याला हळूच बाजू देतात, आणि कामाचा असेल तर त्याच्यासारखा पाटील नाही मग कोणी. असे शब्द आहेत ना, काय पाटील? तुमच्यासारखा गावात कोणी माणूस, हा व्याजाने घेतलेले पैसे देणं का होईना, पण तुमच्यासारखा माणूस कुठं? का? स्तुती आहे, स्तुती आवडते. माणसं स्तुतीमध्ये गुंतले जातात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, स्तुती नको. आम्हाला स्तुती ब्रह्महत्यासारखी वाटते, तुकोबारायांचं म्हणणं आहे. अनेकांची स्तुती, हा, आम्हा ब्रह्महत्या, आमची स्तुती. संतांचा स्वभाव आहे, स्वतःची स्तुती होत असेल तर ब्रह्महत्या आहे, आणि दुसऱ्याची स्तुती आमच्याच्याने वदवणं होत नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला देवा वाचून कुणाची स्तुती करणं आवडत नाही. विड्याला तुकोबारायांचं म्हणणं आहे, ह्या गोष्टी अडकत नाहीत का? तुमचंच उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला अडकल्यासारखं वाटेल.
बरं, आज रिटायरमेंटला आलेली बरीच माणसं आहेत. तुमच्या मुलाचे लग्न पण झालेत, जेवढे आता माझ्यासमोर बसलेले आहेत ना, हा सगळी कमिटी मंडळमधले काही आहेत, तुमच्या मुलाचे सुद्धा लग्न झालेले आहेत. तरी तुम्हाला वाटतं, भावना, तुमची भावना सांगतो, मान्यता, तरी तुम्हाला वाटतं की आपला मुलगा आपला सांभाळ करू शकतो. बोला ना, वाटत नाही? पण करत नाही ना, हे पण साहजिक नाही, हे सत्यस्थिती आहे. तुम्हाला असं वाटतं, भावना बघा, माणसाची भावना अशी आहे, कुठं माणूस गुंतला जातो. तुमच्या मुलाचं लग्न झालंय, तो स्वतंत्र झालाय, तो त्याला आता पत्नी आलेली आहे, त्याच्या लेकरं होणार, त्याला लेकरं झालेले आहेत, नोकरी असेल, काहीही असेल, तुम्ही सुद्धा पैसे कमवून बसलेले आहात, तरी सुद्धा तुमची वेडी भावना आहे की आपला मुलगा आपला म्हातारपणामध्ये सांभाळ करू शकतो, पण करत नाही. करतो का? एखादा अपवाद असेल आत्ताच्या काळात, नाहीतरी इथं जर हात वर करायला सांगितलं ना, एकाचा हात वर होणार नाही, मला गॅरंटी आहे. म्हणून मी तुमची परीक्षा घेणार नाही. नाही तर हात वर करून सांगा की महाराज, मला गॅरंटी आहे की आमचा मुलगा आमचा सांभाळ करू शकतो. ह्याला म्हणतात आत्मविश्वास. मुलाविषयी, संसाराविषयी तुमच्या स्वतःवर असणारा तुमचा कॉन्फिडन्स एवढा आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात ह्याच्यात नको अडकायला. विठ्ठला अशी यादी जर काढली ना तुमच्या संसाराची, कीर्तन झाल्यावर असं नको वाटायला की आपण संसार सोडून देऊन निघू महाराजाच्या माठीमागे. ही यादी खूप मोठी आहे महाराज, पण तुम्ही त्यात अडकलेले आहात. याचं कारण तुम्हाला गोड लागतंय म्हणून तुम्ही अडकलेले आहात. अपमान पचवण्याची सवय झालेली आहे म्हणून तुम्ही तिथून निघत नाहीत. नाही तर तुकोबारायांचा अपमान झाला नाही असं नाही. तुकोबारायांना महाराज अपमानित करून असं आम्ही ऐकलं की गावातून मिरवणूक काढलेली होती. पाटलांनी वगैरे मारलं होतं हा भाग तर वेगळाच आहे, पण गावातून मिरवणूक काढली, एवढा अपमान तर आपला झाला नाही. आपला तर अपमान घरातला आहे. पत्नी बोलत नाही, मुलगा भाव देत नाही, सुनबाई पाणी देत नाही, हे काय अपमान कमी आहे दैनंदिन जीवनातला? तुकोबारायांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. आणि भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे संत असे आहेत की यांना संसार असताना सुद्धा हे अडकत नसतात. असक्तिरण भीष्वंग पुत्र दारा गृहादिषु, एवढाच फरक आहे आपल्यात. त्यांना सुद्धा बायका आहेत, त्यांना सुद्धा मुलं आहेत, त्यांना सुद्धा प्रपंच आहे, पण ते प्रपंचामध्ये राहत असताना असक्तिरण भीष्वंग. आपण आसक्तीने राहतो, ते असक्तीने राहतात. एवढे दोनच शब्द आहेत. शब्द ऐकत असताना दोन्ही सारखेच आहेत. एकीकडे आसक्ती आहे आणि एकीकडे असक्ती. त्यांना बायका आहेत, तुम्हाला बायका आहेत, पण ते मग बायका सोडून दिल्यात का संतांनी? असं कधी चरित्रात तुम्ही पाहिलं इतिहासात? नाथ महाराजांनी आपली बायकोचा त्याग केला, तुकोबारायांनी बायकोचा त्याग केला असं ऐकलंय? हा, चरित्र भाग ऐकलाय की बायको डोंगरावरती भाकर घेऊन येत होती, जसं तुम्हाला शेतात घेऊन येते तसं तुकोबारायाची पत्नी भाकर घेऊन जायची. देवानी जिजामातेच्या, ते जिजा म्हणायचे ना तुकोबाराय, आता मी म्हणणार नाही, जिजामातेच्या पायातला काटा काढला, हे आपण कथेतून सांगतो. एवढं विसरतो की तुकोबारायची भक्ती एवढी होती की जगाच्या मालकाला स्वतःच्या बायकोच्या पायातला काटा काढण्यासाठी यावं लागलं. ह्याला म्हणतात असक्ती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पत्नी जरी असली, भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे, पत्नी जरी असली ना, ते आपल्या सावलीप्रमाणे समजतात. सावली, कीर्तनाला येत असताना तुम्ही सावलीवर लक्ष दिलंय का? दिलंय? किती जण सोबत घेऊन आलात? बसल्या ठिकाणी दिसते का? हो हो, हात वर केली, आली सावली तुमच्या सोबत, पण सावली इकडे कीर्तनात आहे. सावली सोबतच आहे. सावली म्हणजे ही सावली नाही, आपली माऊली ज्ञानोबारायांची ओवी सांगतो. सावली सरसीच असे. संतांना सुद्धा संसार आहे, पण संत का अडकत नाहीत? सावली सरसीच असे, पण मी कीर्तनाला उभा आहे, माझ्या पाठीमागे माझी सावली आहे, पण त्या सावलीवर माझं लक्ष नाही.
सावली कुणाची आहे? पत्नी कुणाची आहे? तुमचीच आहे, संतांचीच आहे. पण संतांचा भाव असा आहे, सावली सरसीचं असे हे नेणीचे जैसे. जसं तू आपल्याला स्वतःच्या सावलीचा विसर पडलेला आहे की ती आपल्या सोबत आहे, आपण विसरून गेलो, अस्तित्व आहे पण तिची आठवण होत नाही. संतांचा संसार त्या पद्धतीचा आहे. बायका आहेत, मुलं आहेत, श्रीमंती आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांना आठवण होत नाही. आठवण झाली तर अडकून पडू ही भीती होती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा दान द्यायचे ना, हेच ही दान दे. चकारात्मक आहे. काय? तुझा विसर पडला नाही पाहिजे तुझा. आणि एकदा तुझा विसर पडला ना, मी मेल्यात जमा होईल, एवढाच अर्थ आहे त्याचा. जर तुम्हाला तुमच्या मालकाला जर स्वतःच्या नोकराचा विसर पडला ना, त्याचं अस्तित्व शून्य आहे. गुरुजीला त्याच्या शिष्याचा विसर पडला तर शिष्याचं अस्तित्व शून्य आहे. आणि संतांना देवाचा विसर पडला तर संतांचं अस्तित्व शून्य. म्हणून मागणीसुद्धा अशी असावी, महाराज देवालाच मागून घेतलं पाहिजे. महाभारतातला प्रसंग आहे, सांगतो तुम्हाला. आता जास्त तत्त्वज्ञान पाजळलं तर सगळे झोपणार आहेत. कथा सांगितल्यावर सगळे फुलासारखे असतात. महाभारतामध्ये जेव्हा कुरुक्षेत्रावरचं युद्ध झालं, मागावं काय हे महाभारतातून शिकणार. आणि माऊली ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे, जे महाभारतामध्ये नाही, या तिन्ही लोकांमध्ये अशी गोष्ट नाही की ते महाभारतात आली नाही. म्हणून आपण आपल्या ग्रंथांना डावललेलं आहे. जाऊ द्या, ते राजांच्या कथा आहेत, पण माऊली ज्ञानोबाराय दखल घेतात. ज्या महाभारतामध्ये नाही आहे, नोहेची तिही लोके, माऊली म्हणतात तिन्ही लोकांमध्ये नाही आहे, अशा गोष्टी महाभारतामध्ये. आणि सगळं जीवन कसं जगावं हे महाभारत शिकवत असतं. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, त्या महाभारतामध्ये काय मागावं? कुरुक्षेत्रावर ते युद्ध संपलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्ध संपल्यानंतर पांडवांकडे राज्य देऊन आपल्या नगरीकडे, द्वारकेकडे निघालेले होते. आदल्या दिवशी सगळं राज्याभिषेक वगैरे पूर्ण झाला. भगवान श्रीकृष्ण म्हटले, ज्या कार्यासाठी मी आलोय ना, ते कार्य आता काय झालंय? पार पडले. माझं कार्य संपलं, माझी जाण्याची वेळ झाली. पांडवांनी सांगितलं, देवा तुम्ही फार कष्ट घेतलेत आमच्यासाठी, एवढे कष्ट घेतलेत, वनामध्ये सुद्धा तू आमच्यासोबत राहिलेला आहेस, पण एक काम कर, जाता जाता आम्हाला असं वाटतं की तुझी विदाई, काय आपल्याकडे मराठीतला शब्द आहे बघा, लेकबाळी जात असताना, हां, जे बोळवण जे असते, विदाई जे असते, ते आमच्या पद्धतीने हो द्या. मग मोठं स्वागत ठेवलं. कोणी? पांडवांनी. धर्मराज राजा झालेले होते. धर्मराजाने भगवान श्रीकृष्ण परमात्माला निरोप देत असताना, निरोप समारंभामध्ये एवढं मोठं स्वागत ठेवलं की पायी पांडव चालत होते, भगवान श्रीकृष्ण रथामध्ये होते. कोण? जगाचे मालक रथामध्ये बसलेले. पांडव भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोडण्यासाठी वेशीपर्यंत, शिवपर्यंत, आपल्या भाषेमध्ये शिवपर्यंत गेले. मग शिवपर्यंत गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने रथ थांबवला, रथामध्ये उभे राहिले. जाता जाता, आता कथा काही थोड्या वेगळ्या आहेत, कोणी जवळच सांगतो की मी वेशीपर्यंत, शिवपर्यंत नेऊन घातलं. जाता जाता तुम्हाला काय मागून घ्यायचं मागून घ्या, मी परत तुमच्याकडे येणार, असं कोणाचं म्हणणं आहे? देवाचं. देव म्हणतायत, लक्षात घ्या, देव म्हणतायत आजपासून मी तुमच्यापासून लांब जातोय, माझ्या राज्याकडे, माझ्या निजधामाकडे जाणार आहे, तुम्हाला काय मागून घ्यायचंय ते मागून घ्या. पांडवाला म्हटले, काय मागून घ्यायला पाहिजे बरं? जर आपल्यासमोर जर देव प्रत्यक्ष झाला आणि तुम्हाला म्हटलं की एकदाच मी तुझ्यासमोर उभा आहे, काय मागून घ्यायचं ते मागून घ्या. काय काय मागून घेतील लोक? बोला ना. आता वयात आलेले सगळी लोक, सगळी पोरं म्हणतील, देवा तू हा, ते म्हणतील असं तरी होत नाही, तू प्रसन्न झालास, एकदा होऊनच जाऊ दे, वाजू दे डीजे. होय, जसे आपली एक संकोचित मागणी आहे तसं धर्मराजाची मागणी होती. धर्मराज म्हटले, माझी धर्मबुद्धी आहे, माझ्या बुद्धीमध्ये कधी पालट झाला नाही पाहिजे. ज्याची ज्याची योग्यता जशी होती त्या त्या पद्धतीने पाची पांडवांनी मागून घेतलं, द्रौपदीने मागून घेतलं, प्रत्येकाने आपापल्या योग्यतेनुसार. तिथे जिथे जशी जशी मागणी असेल ना, तशी तशी माणसाची लायकी समजावी.
तशी त्याची योग्यतेनुसार मागून घेतलं. वेळ आली कुंतीची. भगवान श्रीकृष्णाने कुंतीकडे एक दृष्टी टाकली तर कुंती देवी चेहरा पाडून उभी होती, चेहरा पाडून. आता आपला भातसा, कुंती म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आत्या चेहरा पाडून उभे आहेत. भगवान श्रीकृष्णाला वाटलं की आपण जातोय म्हणून चेहरा पाडलेली आत्या दिसते. विचारलं, आत्या तुला काय पाहिजे मागून घे. हा कृष्ण परत तुझ्या जीवनामध्ये येणार नाही. आत्या आठवण करून देते कृष्णाला, हे देवा तू कोण आहेस मी जाणलेलं आहे. कुंतीचे शब्द आहेत महाभारतातले. तू कोण आहेस, जगाचा मालक आहेस हे सगळे म्हणतात, पण आम्ही तुला जवळून अनुभवलेलं आहे. तू कोण आहेस ते मला माहिती झालंय. तू जातोय याच्याविषयी माझ्या मनामध्ये दुःख नाही म्हणे. अर्जुनाचा पण प्रश्न होता बरं का गीतेमधला. आता मी फाटा फोडत नाही. जेव्हा देव तुमच्या जीवनातून बाजूला जातात ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सगळे दुःखच असतात, पूर्ण दुःख भरले जातात. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतात तेव्हा समजून घ्यायचं की आपल्या जीवनातला देव आणि आपल्या जीवनातले संत बाजूला गेलेले आहेत. कुंती म्हणते प्रत्येक कष्टामध्ये तू आमच्या सोबत होता. प्रत्येक कष्टामध्ये, वनामध्ये सुद्धा तू आमच्या सोबत राहिलास. जिथे खायला भेटत नव्हतं तेव्हा सुद्धा आमच्याबरोबर उपाशी राहिला. पण आज तू जातोय, माग म्हणतोय ना, तू तुझ्याकडे काय मागावं? तू आज मी काहीही मागितलं तर देऊ शकतो. एवढं हस्तिनापुराचं राज्य जर तू देऊ शकतो तर जगातली कोणती गोष्ट नाही की तू देऊ शकणार नाही. कुणाचं म्हणणं आहे? कुंतीचं म्हणणं आहे. पण ती कुंती भगवंताकडे कृष्णाने आग्रह केल्यानंतर भगवंताकडे मागत असताना एवढंच मागते, कृष्णा तुला वाटतंय ना द्यावं? बघा कुंतीचे शब्द आहेत, तुला वाटतंय ना काहीतरी माग म्हणतोय बघ. मागितल्यानंतर नाही म्हणू नको, आत्ताच सांग. माग म्हणतोय, तुझा आग्रह आहे म्हणून मी मागते. जाताना एवढा उपकार कर. आजपर्यंत जीवनामध्ये जेवढे दुःख होते ना, हे दुःख मी मरेपर्यंत जीवनामध्ये राहू दे. हे कोणाचं मागणं आहे? कुंतीचं. कृष्णाला आश्चर्य वाटलं. सुखाचे दिवस आले असताना आत्या दुःख मागून घेते. कृष्ण विचारतात, आत्या आता सुख भोगण्याचे, तू राजमाता झालेली आहेस, राजवैभव भोगण्याचे दिवस आले असताना तू दुःख का मागून घेतेस? कुंती कारण सांगते, देवा जेव्हा दुःख जीवनामध्ये होते ना तेव्हा तू आमच्या सोबत होतास, आणि आज जर तू आमच्या जीवनातून सुख मागून घेतले निघून गेलास ना, तुझा विसर पडेल. मग काय कर, माझ्या जीवनामध्ये दुःख ठेव जेणेकरून तुझा विसर पडणार नाही. आणि तुकोबाराय म्हणतात, तुझा विठ्ठल तुझा विसर नाही पडला तर करणार काय? गुण गाय नावारी, गुण गाय नावारी, गुण गाय नावारी, गुण गाय नावारी, गुण विसर नाही पडला
तर तुकोबरायांचं म्हणणं आहे, जर तुझा विसर नाही पडला ना मग पुढची स्टेप आहे. आणि गुण तेव्हाच गायलं जातं, ती व्यक्ती, ती देवता, संत जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये घर करून राहतात तेव्हा गुणगायिनी. गाणे जे असतात ना आत्ताचे, हा गुणगायिनी म्हणजे तेच आहे, बाकी काही नाही. हा आताचे नवीन गाणे आलेले तर सांगायचंच गरज नाही. नवीन गाणे तर एवढे डेंजर आहेत महाराज, ते डीजेवर पण लागतं बघा आता. हा ते मिरवणुकीमध्ये बसवतात म्हणून ते ऐकावं लागतंय, बाकी काही नाही. असं रथावर बसवतात आणि आता ते दुःख तुम्हाला कसं सांगावं. आता तुम्हाला आनंद वाटतो पण ते बसणाऱ्याला माहिती आहे. तासन तास त्याच्यावरती बसून राहायचं आणि एक्सप्रेशन पण बदलता येत नाहीत. चेहऱ्यावर स्माईलच ठेवावं लागतं. आतून जरी दुखत असलं ना चेहरा हसराच ठेवावा लागतो. आणि मग तिथं गाणं लागतं, कोणीचं रहोतं रे काना. नेमकं होतं कोण मनात मग. जर मुळीच नव्हतं रे गाणं माझ्या मना, असं काहीतरी गाणं आलंय आता. म्हणजे मला त्या गाण्यावर बोलायचं नाही, वर्णन आहे. कोणीच नव्हतं माझ्या मनात, मनात कोण होता, तू होता म्हणून तुझं वर्णन आहे. आणि गाणे तेव्हाच जन्माला येतात, कवित्व तेव्हाच जन्माला येतं की एखाद्या भोगाविषयी, एखाद्या स्त्रीविषयी, एखाद्या वस्तूविषयी, वस्तू व्यापक अर्थाने घ्या, व्यापक अर्थाने घ्यायचं. वस्तू म्हणजे भगवंत जर तुमच्या मनामध्ये असेल ना मग तिथं गुणवर्णन होतं. मग नीली नीली आखे, हा तिचे नसतातच, काळेच असतात, पण याचं वर्णन असतं का, त्याच्या मनामध्ये ती बसलेली असते म्हणून तसं वर्णन आहे. विठाला साहित्याच्या भाषेत सांगायचं झालं तर कमल नयना. हां तिनं पाहिलं तर लाडूकडं पाहिलं तर जिलेबी मागल्यासारखं वाटतं, पण तो म्हणत असतो की तू कोण आहेस, कमल नयना आहेस, मृगनयना आहेस. हे डोळ्याला दिलेल्या उपमा आहेत. खरंच डोळे तसे असतात असा भाव नाही. त्याच्या अंतःकरणाविषयी, त्या प्रेयसीविषयी एक प्रेम होतं आणि त्या प्रेमाने त्या शब्दाला जन्म घातलेले आहेत. खरंच ते तिच्या हरणासारखे डोळे असतात का बरं. तिने जर डोळे वटारले ना 10 माणसं पळून जातील एवढे मोठे असतात. तरीही त्याच्या मुखातून आलेलं वर्णन असतं की तू मृगनयनी आहेस, कमलनयनी आहेस. ह्याचं नावच गुणवर्णन आहे. फरक एवढाच आहे, आपण गुंतलोय म्हणून संसाराचं वर्णन करतो, संत देवामध्ये गुंतलेले आहेत म्हणून अभंग जन्माला येतात. विठ्ठल रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती रामकृष्ण गीती गात. दुसरं काहीच नाही. गुण गायीन आवडी म्हणजे काय, देवा तुझं चिंतनाशिवाय दुसरं काही नाही. ज्ञानेश्वरी गाथा,
नामदेव महाराजांचा गाता हे म्हणजे गुणगान आहे. सुंदर ते ध्यान हे काय गुणगान आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा देवा तुझ्या तेजाच्या समोर रवी शशी कळा सुद्धा लोपलिया. हे गुणवर्णन आहे, गुण गाईन. आणि हेच आमची जोडी आहे, दुसरी जोडी नाही. आणि आपली जोडी सगळी वेगळी आहे. हा आमची जोडी जोडली तर जोडी आहे, नाहीतर विघडी आहे. आणि ती जोडी विठ्ठल विठ्ठल आपल्या जोडलेल्या जोडीवरती लक्षात ठेवा, आपल्या जोडीवरती आपल्याला भरवसा आहे की ही तारणारी आहे. लग्नाची जोडी नाही आहे. जोडीचा शब्दाचा अर्थ आहे क्रेडिट. लग्नाची जोडी तारूच शकत नाही, उलट खड्ड्यात घालते. जसा जसा सण वार येतात ना तसं तसं ती मागणी वाढते. आणि त्यांची मागणी पूर्ण नाही केली तर तुमची मागणी कमी होते. मागणी पर दिवस आहे म्हणून सांगतोय. हा जर त्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमची अर्ध्या भाकरीची मागणी म्हणू नाही शकत. तुमच्यात काय हिंमत आहे बायकोला म्हणायची की आता भूक लागलेली आहे, गरमागरम स्वयंपाक कर. तिचा मूड नसावा. हा मग तुम्ही जर तिला प्रसन्न केलं तर मग तुम्हाला गुलाबजामुन आहे, नाही तर ठेचा सुद्धा ताटात येत नाही. ती जोडी वेगळी आहे. जोडी म्हणजे क्रेडिट. तुमच्या क्रेडिटवरती तुम्हाला जसा गर्व आहे तसं संतांना त्यांच्या पुण्याच्या जोडीवरती अभिमान आहे. स्वार्थ स्वाभिमान आहे. का संत म्हणतात आम्ही जोडलेली आहे. भगवान बाबांना सुद्धा विचारलात ना, भगवान बाबा सुद्धा सांगतात आम्ही जोडलं म्हणून देव आमच्या पाठीशी आहे. धावोनिया आले देव, माणसं आले नाही. माणसं आलेली नाही येतं शेवटच्या संकट काळामध्ये. धावोनिया आणि गुरुवर्य शास्त्रीजी बाबांनी लिहिलेली आरती आहे. आणि जोडी अशी आहे महाराज, क्रेडिट सुद्धा स्वतःकडे घेतलं नाही हो. आमचे गुरुवर्य स्वामीजी आहेत. स्वामीजी शिकवतात म्हणून खाली नाव टाकून दिलं नारायणाचे कैवारी. नारायणाचे कैवारी शास्त्रीजी बाबा असा अर्थ येतो. ज्यांनी आरती लिहितात ना ते खाली तुकिता तुलनेसी ब्रह्म म्हणून रामेश्वरे. रामेश्वरांनी आरती लिहिली म्हणून म्हणून रामेश्वरे. आणि माऊली ज्ञानोबारायांची प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मजी केले. रामा जनार्दनाने आरती लिहिली म्हणून त्यांचं नाव. भगवान बाबांची आरती शास्त्रीजी बाबांनी लिहिली पण नाव ही जोडी आहे. विठ्ठला स्वतःकडे घेतच नाहीत. भगवान बाबा जर मंदिरामध्ये येऊन बसले, जुनी माणसं सांगतात दर्शन करत असताना एवढंच बोलायचे, बरं आहे का, कसं चाललं, ठीक आहे का, सगळं खुशालता विचारायची. आणि मनामध्ये भगवंताचं गुणगान असायचं. रामकृष्ण हरी मंत्र सतत चालू असायचा. लहान मुलगा आला तर तोंड भरून बोलायचे. जुनी माणसं सांगतात. आता आम्हाला अनुभव नाही, आम्ही पाहिलं नाही, पण आम्ही तो अनुभव जुन्या माणसाच्या तोंडातून अनुभवतो. सांगत असताना त्यांच्या अंगावरती क्षहारे उभे होतात. काटा येतो त्यांच्या अंगाला की भगवान बाबा एवढे गोड बोलायचे. काल तर तिकडं भूम तालुक्यामध्ये गेलो होतो. एकाने वर्णन केलं की भगवान बाबाचा रंग कसा होता. रंग वर्ण कसा होता त्याला विचारलं. भगवान बाबाच्या हातामध्ये सोन्याचं कडं होतं. सोन्याचं ते सोन्याचं कडं नाही, सॉरी, जे घड्याळ होती ना त्या घड्याळाला सोन्याचा पट्टा होता. सोन्याचा पट्टा. आणि त्यांनी वर्णन करत असताना असं वर्णन केलं की महाराज सोन्याचा पट्टा आणि बाबाचा रंग जर पाहायचं म्हटलं ना दोघाला वेगळं पाहताच येत नव्हतं. एवढं वर्ण कशामुळे? गुणगायीन गुंतून पडत नाहीत. ही जोडी आहे. आपली जोडी आपल्याला गुंतवणारी असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमची जोडी तुझं गुणवर्णन आहे. रामकृष्ण गीती गात छंदे आपुल्या गाये नाचे उडे आपुल्या मनाचे आनंदे. आपुल्या
आणि ह्या सगळ्या गोष्टी जे संपादित होतात, तुम्हाला एखादी गोष्ट आठवणं, एखादा विषय आठवणं, एखादा भोग आठवणं, ह्याला तुम्हाला बसल्या ठिकाणी आठवत नाही. तुम्ही एकांतात जाऊन बसा, कुणाच्या संगतीत बसू नका, तुम्हाला काहीच आठवत नाही, काहीच नाही. पण एखाद्याने जर एखाद्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिलात आणि त्यांनी जर डोक्यात भरलं, त्याची संगत तुम्हाला लाभली ना, आपोआप तुम्हाला त्या गोष्टीची, भोगाची आठवण होते. याला कारणीभूत कोण आहे? संगती. जर तुम्हाला माणसाच्या संगतीत बसल्यावर जर तुम्हाला सत्ता, धन, संपत्ती जर आठवत असेल, आता संगतीमध्ये तुमचे मित्र पण असू शकतात, व्यसनी पण असू शकतात, चांगले पण असू शकतात, वाईट पण असू शकतात. ज्याच्या संगतीमध्ये जसं गेलात त्याप्रमाणे बुद्धी होती. तुकोबारायांचं म्हणणे, माझं नाही. जर तुम्ही चोराच्या संगतीत राहिलात ना, अहो चिंधीवर सुद्धा माणसाचं मन जातं. देखताची चिंधी मन धावे, एकताची चिंधी मन धावे, ऐकताची चिंधी मन ओके ओके ओके. जर चोराच्या संगतीत नुसतं तुम्ही थांबलात तरी देखता चिंधी मन धावे. नुसतं चिंधी पाहून सुद्धा मन धावतं. हे तुमच्या पाठीमागे बसलेलं सगळं डिपार्टमेंट आहे. चोर आहेत माझं असं म्हणणं नाही, लाईव्ह चालू आहे, नाही तर तुम्ही वेगळा अर्थ काढाल. जर एखादी सुंदर साडी पाहिली की त्यांच्या मनामध्ये बसते आणि आवड निर्माण होते. हा नुसता पाहिल्याचा परिणाम आहे. आणि ती जर व्यक्ती तुमच्या जीवनात आली ना, सगळे गुण आणि दोष तुम्हाला आठवतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी आठवण असली पाहिजे, विसर झाला नाही पाहिजे, तुझं गुणवर्णन करता आलं पाहिजे. मग याच्यासाठी संगतीसुद्धा तेवढ्या तोडीची पाहिजे. तिसरं चरण, नलगे मोती धन संपादा, नलगे मोती धन संपादा, नलगे मोती धन संपादा, नलगे मोती धन संपादा, नलगे सदा संत संता देई सदा गुण गाई आवरी, गुण गाई आवरी, संत संग दे सदा, संत संग वरच्या सगळ्या गोष्टी संगतीवर डिपेंड आहेत, बाकी काहीच नाही. तुम्हाला कीर्तनात येऊन बसावं वाटणं म्हणजे तुम्ही ज्याच्यासोबत आलात त्याचा परिणाम आहे. हा, जेवढे येऊन बसलेले आहेत ना, चला आज कीर्तन आहे तर मग ऐकायला जाऊ, संगतीचा. हा, कीर्तन सोडून काही बाजूला फिरणारे पण आहेत का, त्यांच्यासोबत जे आहेत त्याचा परिणाम आहे. जाऊ द्या, आता 2 तास महाराज कसे झोपू घालणार आहेत, त्याच्यापेक्षा आपण थोडं बाजूला जाऊ, म्हणजे आपण झोपणार नाही. पण असं नाही. तुकोबारायांना जाणीव होती. तुकोबाराय मागत असताना, देवा तुझी आठवण आशाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर राहील की संत संगती देई सदा. मला सतत संतांच्या संगतीत ठेव, कारण संतच पृथ्वीवरती असे आहेत की तुझी आठवण जिवंत ठेवणार आहेत. संसारीत सगळे दगा देणार आहेत. संसारिक लोकांची आठवण, देवाची आठवण कुठपर्यंत असते माहिती आहे का? एखादा नवस पूर्ण झाला की झालं.
तिथंच येतं पुन्हा फिरून फिरून चक्र आहे ना तिथंच येणार आहे. पुनरपी त्याच जागेवर येणार आहे, जननम नाही. हा एक गोष्ट आसक्ती संपली की माणसाचं पुन्हा तिथंच येतं. नको आता बस झाला तो देव आता प्रसन्न झाला ना. ह्याच्यापेक्षा मोठी विश पूर्ण करणारा, अपेक्षा पूर्ण करणारा देव. मग फिरत राहतात भारतात. कधी साऊथला जातात, कधी महाराष्ट्रात जातात, है का नाही. साऊथला जाणारे जास्त आहेत आता, खूप खूप. अहो तिथं जर गेलं ना तिकडचे साऊथचे लोक कमी, महाराष्ट्रीयन जास्त दिसतात आता. हां असं मी गेलो नाही आणखी ना, साऊथचाच आहे पण मी गेलो नाही आणखी. जाऊन आलेली मित्रमंडळी सांगत असते की महाराज जिकडे तिकडे जा महाराष्ट्रीयन हॉटेल, महाराष्ट्रीयन धर्मशाळा. मी म्हटलं सगळे महाराष्ट्राचे नवस करणारे तिकडे जातात का. त्यांना वाटतं की इथं नवस पूर्ण केले जातात. तुकोबाराय म्हणतात नवस पूर्ण केल्याने तुमची तृप्ती होत नाही. आशाच्या संगतीमध्ये राहा की देव मिळतो. सुखया संत समागमे नित्य दुणवे तुझे या नामे. गुणगायीन देवाची आठवण आणि गुणवर्णन संतांच्या संगतीत होतं. म्हणून न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको. हे जर वरच्या गोष्टी जर मिळत असतील तर आम्ही जन्माला यायला तयार आहेत. तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे वासे तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे गर्भवासे गर्भवासे तुका म्हणे सुखे घालावे आमासे गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी सुखे घालावे सुखे घालावे आम्हाची सांगण्याचा हेतू हा आहे, जर असा परमार्थ करायला मिळत असेल, भगवान बाबांच्या कुशीमध्ये जर जन्म मिळत असेल तर देवा तुका म्हणे गर्भवासी किती जन्माला घाला, जर आम्हाला बाबाच्या कुशीत जन्म मिळत असेल तर आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा पुन्हा परमार्थ करू. तुकोबाराय म्हणतात सुखे शंका करू नको देवा जन्माला घालत असताना, पण अशा ठिकाणी घाल की जिथे परमार्थ असेल, तुझं गुणवर्णन होत असेल आणि संतांची संगत मिळत असेल, अशा ठिकाणी सुखे घालावे आम्हासी. मग काय करणार, गुण गाईन हीची माझी विठोबार. हरी